हॅलो. 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 लाडके साहेब. हा बोला. जय महाराष्ट्र. शिवाजी माने बोलतो, जिल्हा प्रमुख लातूर. हा बोला. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. साहेब ते औसा तालुक्यामध्ये आमचे तालुका प्रमुख आता लाईनवर आहेत. बर. आपल्या कृषीच्या काही कृषी सहाय्यक असे कृषी अधिकारी तानाजीराव संपर्क साधला. त्या लोकांचं म्हणणं असं आहे की आता विहिरीचे पंचनामे करण्यासाठी आम्ही करू शकत नाही, आमचा काहीतरी विरोध आहे असं त्यांचं म्हणणं निघालंय. हम्म. कारण काय, ह्यांचं काय कशाबद्दल विरोध आहे? नाही नाही, सांगितलं आले होते ते, त्यांना हा. सांगितलं हे काम आहे तर करावंच लागणार आहे म्हणलं. हा, त्यांचा हा. विरोध म्हणजे की ते याच्यामध्ये महसूलचा कोणीतरी माणूस पाहिजे. हा. कारण यांच्या आपल्याकडे कृषी विभागाकडे 7/12 नसतो ना 8 नसतो. हो. ज्या ठिकाणी गेले हे क्षेत्र हे त्यांचंच आहे हे कसं कळणार आहे? नाहीतर ज्याचे आपण गेलो एका ठिकाणी नाव दुसऱ्याच लावलं तर ते पुन्हा त्याच्यासाठी ते कसं करायचं हा प्रश्न आहे. नाही नाही, ते विहिरीच्या संदर्भात जिथे विहीर बुजले, गाळानं बुजले, ते प्रस्ताव दाखल करायचे आणि विहीर हो, हो. शेतात विहीर आहे हे बघून पंचनामा करायला काय हरकत आहे? बरोबर आहे, पण तू विहिरीचा पंचनामा करायचा, पण ही विहीर त्यांचीच आहे हे कशावरून हा, मग ते कोण त्यासाठी सिद्ध करणार? त्याच्यासाठी तुम्हाला महसूलचं लागतंय ना. हा. मग काल कलेक्टर मॅडमशी आमची चर्चा झाली आहे. मी स्वतः काल कलेक्टर मॅडमशी चर्चा केली. आमचे राज्य समन्वयक आमदार साहेब आले होते. आम्ही मॅडम ताईशी चर्चा झाली आहे. ताई म्हणले असली कुठली अडचण येऊ देणार नाही. जर काही तसं महसूलचा उपलब्ध होत नसेल, कृषीचा उपलब्ध होत नसेल, ह्यानं त्यावर ढकलायची गरज नाही. दाखल करू द्या, नंतर त्याचे आपण पुरावे जोडून घेऊ, काय करायचं ते आपण निर्णय घेऊ. काम थांबणार नाही असं स्वतः काल कलेक्टर ताईचं म्हणणं आहे. बरोबर आहे, परंतु माझी जर विहीर असेल, तुमचं नाव लावलं तर कसं काय होणार आहे? ते नाही. 7/12 त्यांचा फेरफार झाला का काय झालं हे सगळं रेकॉर्ड महसूल विभागाकडे आहे ना. मग नाहीतर असं होईल की मी एखाद्याला विकले आणि परत मीच पैसे घेतले आणि पुन्हा तो चक्रा मार लावला तर ते आमच्याकडे ते त्याचं काही हेच नाही ना बाबा, ही विहीर ह्यांच्याच नावावर आहे हे याचं काही आमच्याकडे काहीच नाही ना कागद. नाही, बरोबर आहे. मग आता मग तुम्ही आता तुमचा समन्वय त्या भागात, त्या गावात समजा तालुक्यातले तलाठी असतील, त्या तहसीलदार असतील, तालुक्याचा कृषी अधिकारी असतील, मग ह्या यंत्रणेने खालच्या लोकांना तशा सूचना करायला पाहिजे ना, तहसीलदारनं तलाट्याला, कृषी अधिकाऱ्यांना, कृषी सहाय्यकाला. मी आता माझ्याकडे तालुका कृषी अधिकारी आले होते, त्यांना म्हणलं तहसीलदार साहेबांना पत्र द्या हा. व हे जे स्पॉटवर गेल्यानंतर हे त्यांच्याच नावचं आहे हे सर्टिफाय करण्यासाठी महसूलचा कोणतरी माणूस पाहिजे, नाहीतर चुकीच्या नावावर पैसे जातील. जो माणूस आहे त्याच्या नावावर म्हणजे हे होणार नाही, असं शक्यता नाकारता येत नाही. एक मिनिट बोलू का साहेब? हा, तानाजी. हा हा साहेब. लाडके साहेब जिल्हा कृषी अधिकारी आहेत. काय अडचण आहे त्यांना सांगा जरा, आणि मी तहसीलदारला लाईनवर घेतो लगेच. हो हो साहेब, जय महाराष्ट्र. तानाजी सुरवसे बोलतोय, औसा तालुका प्रमुख. बोला. आताच मी दत्तात्रय हाके साहेब आमचे कृषी अधिकारी हो माझ्याकडे आले होते, त्यांना सांगितलं की तालुका म्हणजे एक तहसीलदार साहेबांशी जाऊन भेटा, की ज्या ठिकाणी खरडून गेलेली जमीन आहे किंवा विहीर गाळाने बुजलेली आहे ही त्यांचीच आहे हे सर्टिफाय करण्यासाठी कोणतं लागेल ना. बरं, त्याच्यासाठी साहेब आता सध्या आम्ही फील्डवर आहोत, आम्ही सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. पण महसूलचे जे मंडळ अधिकारी असतील आणि तलाठी असतील ते प्रत्यक्षामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या याद्या आहेत अनुदान वाटपाच्या त्याच्यामध्ये खूप म्हणजे बिझी आहेत आणि त्या याद्या घेऊन दररोज फिरतायत. कधी अपलोड होत नाही, कधी साईड बंद असते, कधी तांत्रिक कारणामुळे याद्या अपलोड लवकर होत नाहीत. त्यांच्यावरही तोसा प्रेशर आहे लवकर अपलोड करा म्हणून. या कारणास्तव ती लोक आज फील्डवर नाहीत. दुसरं हा, एक मिनिट, तुम्ही एक काम करा, ते अडसोळ साहेबाला लाईनवर घ्या, तहसीलदार साहेबाला. हा घेतो साहेब. आणि दुसरं, ग्राम महसूल अधिकारी आपल्या गावातला ग्रामसेवक चालेल ना साहेब तिथं? नाही, ग्रामसेवक त्याला का माहिती आहे की हे सर्वे नंबर त्यांचाच आहे, त्यांच्या सर्वे नंबर मधली विहीर आहे हे कोणतरी हे करावं लागेल ना, सांगावं लागेल की बाबा ह्यांचीच विहीर आहे, नाहीतरी विहीर राहायची दुसऱ्याची पैसे पडायचे तिसऱ्याच्या नावावर असं व्हायला नको ना. ग्रामसेवक आमचे लोक बुचकळ्यात पडलेले आहेत. ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सहाय्यक तानाजी संयुक्त करणं गरजेचं आहे. हा, तर त्याला तुम्ही तहसीलदारला घ्या लाईनवर, लगेच घ्या, मी बोलतो साहेबाला. हो साहेब, लगेच घ्या. उद्या जरा हे येतं संजय शिरसाट, मला जरा उद्याच प्रोग्राम लागलाय, घ्या लवकर घ्या, जरा बोलू आपण. घेतो साहेब. हो हो.
रेकॉर्ड हे महसूल विभागाकडे कोणाची नाव देईल ते कृषी विभागाने काय पुन्हा पत्र काय झालं, पत्र अगोदर काय आणि बिया नंतर आलं. ते काय म्हणतात की पत्राप्रमाणे करा, तसं काय थोडंच होणार आहे. एक तुमच्या नावाची विहीर आहे. हॅलो काय हॅलो जय महाराष्ट्र तानाजी सुरवसे बोलतोय आणि जिल्हा परिषद आपल्याशी बोलणार आहेत. साहेब जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र बोला की. शिवाजी माने बोलतोय. जिल्हा कृषी अधिकारी लाईनवर आहेत. तुम्ही तानाजी मीन जिल्हा कृषी अधिकारी तिघ आपण कॉन्फरन्सवर आहेत. काल तानाजीला अडचण अशी आहे की कृषी सहाय्यकाचं म्हणणं असं आहे किंवा विहिरीचे पंचनाम्याच्या बाबतीत महसूलचा म्हणजे तलाठी किंवा गिरदावर सोबत असल्याशिवाय आम्ही काही पंचनामे करणार नाही. आम्हाला ते नेमकं क्षेत्र कुणाचं आहे, विहीर कुणाची आम्हाला माहित नसतंय. आणि आता जिल्हा कृषी अधिकाऱ्याचंही म्हणणं तेच आहे लाडके साहेबांचं. तर मग आता औषधामध्ये आपल्याला हे संयुक्त सगळं करण्यासाठी साहेब महसूलचा कोणीतरी देणं गरजेचं आहे. सगळे राहतील ते बरोबर सगळे राहतील. जरी कलेक्टर मॅडमने आदेश काढले असतील ना त्यांचे हो तरी पण आमची लोक बरोबर राहतील. काही प्रॉब्लेम नाही कारण सगळ्यांनी एकत्र करायचं. फक्त जबाबदारी दिलेली आहे त्यांना. काल कलेक्टर मॅडमला आम्ही भेटलो. मी आमच्या आमदार साहेब सिस्टमवर भेटलो ह्या विषयावर. मॅडमनं तेच सांगितलं, ताईनं मला ते सांगितलं. भाऊ म्हणले आम्ही सांगितले सगळं, एकही शेतकरी आपण ह्याच्यापासून वंचित राहू देणार नाही. नाही आम्ही पण सगळ्यांना सांगितलंय की सगळ्यांची ही संयुक्तिक जबाबदारी आहे. सगळ्यांनी करायचंय. ज्याला जी अडचण येईल त्या पद्धतीने चालू करायची. मग आता त्याने ग्रामसेवक कृषी सहाय्यकावर कृषी सहाय्यक तलाट्यावर असं ढकलून थोडं वेळ काढायला नको आहे. नाही असं करायला नको. ते तसं केलं तर त्यांच्यावर कारवाई होईल. हो तसं करू नका म्हणायचं. मी प्रत्येकाला सांगितलं की ही जबाबदारी म्हणजे जरी समजा खरडून गेलं असतं तरी ठिकाणी करायची. बरोबर नाही असेल तरी ठिकाणी करायची आणि असेल तर ठिकाणी करायची. फक्त काय केलंय तिथं सादर करण्यासाठी आम्ही म्हणजे तलाटे असतील तर त्यांनी ते याद्या सादर करायच्या. पडझड असेल तर ग्रामसेवकांनी सादर करायची. खरडून गेलेलं विहिरीत असेल तर ते कृषी सहाय्यकाने सादर करायचं. बरोबर लाडके साहेब ते त्यांच्यावर तेवढी जबाबदारी दिली. लक्षात आलं. म्हणजे आता विषय क्लिअर झाला आपला किंवा अशा पद्धतीनं. तर आता कृषीचा असेल तर कृषी सहाय्यकानंच आणि ग्रामसेवकानं तलाट्याने सादर करायचं आहे. पण तिघाच्या संयुक्त ह्याच्यानं करायचं आहे. जर खाली सगळा जसे आदेश द्या. चालतंय सर, थँक्यू. घ्या तेवढं.